नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो, अवधूत रिसर्चतर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या भागामध्ये आपण सिंह राशीचे मार्च महिन्याचे भविष्य काय दर्शवते आहे ते आपण बघणार आहोत. सिंह रास ही अग्नितत्वाची असून स्थिर राशी आहे. या राशीचे चिन्ह सिंह आहे. कोणत्याही प्रकारे माघार घेणे, पराभव स्वीकारणे यांना मान्य नाही. आत्मविश्वासाने कामे करतात. कुटुंब वत्सलता असते. सुरुवातीपासूनच या कालावधीमध्ये आपल्याला भाग्यकारक घटना घडताना दिसतील. आपल्या समोरील कामे आपण वेगाने व पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. नवीन कामे तेवढ्याच उमेदीने हाती घ्याल. आपल्याला कार्यक्षेत्रात यशाची परंपरा लाभणार आहे. व्यवसाय धंद्यातील स्थिती सुधारून व्यावसायिक तेजीचा अनुभव घ्याल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. नवीन संकल्पना वापरता येतील. भागीदारीच्या व्यवसायात विशेष उत्कर्ष होईल. स्पर्धकांवर मात करू शकाल. आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन करू शकाल. तरुण-तरुणींना आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळून परदेशात चांगल्या संधी प्राप्त होतील. परदेशात भाग्योदय होऊ शकतात. चालू नोकरीमध्ये अन्य लाभ होतील. व्यापार व्यवसायात समाधानकारक स्थिती राहून भागीदारीतून फायदा होणार आहे. नवीन भागीदारीविषयी विचारणा होईल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद देणाऱ्या घटना घडतील. यशाचा आणि समृद्धीचा काळ आपली वाट बघत आहे. तुमचे संवाद व बुद्धिचातुर्य यामुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळणार आहे. उत्पन्नात वृद्धी झाल्यामुळे आपण मुक्त हस्ते खर्च करू शकाल. पूर्वार्धामध्ये कुटुंब परिवारातील तसेच आपले कार्यक्षेत्रातील वातावरणाकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचे मतभेद टाळा. लहान-सहान कारणावरून होणारे वादविवाद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. विशेषतः जोडीदाराबरोबर मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात. ते टाळा. या कालावधीमध्ये मानवी उपद्रव होऊ शकतो. कुटुंब परिवारात शांतता टिकवण्यासाठी आपला पुढाकार आवश्यक आहे. भावंडांमध्ये मतभेद नकोत. तसेच मित्रमंडळाच्या वर्तुळामध्ये कमीत कमी वेळ घालावा. त्यामुळे मतभेद होणार नाहीत. कलाकार व बुद्धिजीवी मंडळींचा मानसन्मान होऊ शकतो. मानसन्मान बरोबर अर्थजनही वाढेल. मानधनात वृद्धी होईल. नवीन कामे मिळतील. या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात व्यवसाय, धंदा, नोकरी इत्यादीमध्ये स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. स्पर्धकांचे लक्ष आपल्याकडे असेल. त्यामुळे आपले कार्य आपल्याला लक्ष देऊन पूर्ण करावे लागेल. विशेषतः व्यवसायामध्ये स्पर्धक बलवान होऊ शकतात. तसेच भागीदाराबरोबर मतभेद, वादविवाद नकोत. व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा व्यावसायिक अनुकूलतेसाठी आपल्याला स्वतःच्या मनाला नियंत्रणात ठेवावे लागेल. चालू नोकरीमध्ये आपल्याला जास्तीचे काम करावे लागणार आहे. सतत ओढाताण होईल. कुटुंब परिवारातील प्रिय व्यक्तीविषयी चिंता निर्माण होऊ शकते. आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष द्या. आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता आहे. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. थँक यू.